नमस्ते, मी अनंत कौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ ग्लिसरॉल मोनोऑक्साइड हे बघणार आहोत. फ्रॉम सर काय आपलं ग्लिसरॉल म्हणजे सर आपल्या ग्लिसरीन पासून कशा प्रकारे आपलं ग्लिसरॉल मोनोऑक्साइड तयार होते हे आपण आजच्या रिॲक्शन मध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर सर्वात पहिलं सर जे आपल्याला बघा ग्लिसरॉल म्हणजे सर आपलं ग्लिसरीन आपल्या सोप मध्ये सर आपल्या साबणामध्ये सर हे केमिकल एका प्रकारचं ट्रायहायड्रिक अल्कोहोल प्रेझेंट असतं. अरे हा या ना हा सर एका प्रकार काय सर एका प्रकारचं एका प्रकारचं काय सर एका प्रकारचं अँटीबॉडी एका प्रकारचं अँटीबायोटिक आहे, एका प्रकारचं डिसइन्फेक्टंट आहे. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण हेच आपलं ग्लिसरॉल और ग्लिसरीन याची केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. याचा आपण काय बघणार डिहायड्रेशन रिॲक्शन बघणार आहोत. म्हणजे सर जे आपल्या ग्लिसरॉल मध्ये सर केमिकल ऍड करायचे आणि याचा आपल्याला डिहायड्रेशन करायचे आणि नंतर सर आपल्याला हा ग्लिसरॉल मोनोऑक्साइड नावाचा केमिकल और पदार्थ मिळतो. ओके ओके सर. तर लिहूया आपण बोर्ड आपल्या काय ग्लिसरॉल. तर ग्लिसरॉल सर एका प्रकारचं ट्रायहायड्रिक अल्कोहोल एका प्रकारचं काय सर एका प्रकार डिसइन्फेक्टंट आहे. काय सर एका प्रकारचं डिसइन्फेक्टंट ऑर्गॅनिक डिसइन्फेक्टंट आहे. इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. आपल्या साबणामध्ये सर हे प्रेझेंट असतं काय सर ग्लिसरीन और ग्लिसरॉल. अरे हा या ना सर हे आपल्या ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर आहे. याला सर 3 हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच असतात म्हणून सर आपल्याला काय म्हणतो ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. सर का म्हणतो? कारण सर 3 हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच आहेत म्हणून सर आपण याला काय म्हणतो सर ट्रायहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. अरे हा या ना हा सर. प्लस काय बघा प्लस बघा आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलो प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ काय सर ऑक्झॅलिक ऍसिड. तर बघा ऑक्झॅलिक ऍसिड आपण तर लिहूया इज अ ऑक्झॅलिक ऍसिड. सर याला सर आपण ऑक्झॅलिक ऍसिड असं म्हणतो. प्लस काय बघा प्लस नाही प्रेझेन्स ऑफ वापरता कारण सर आपल्याला काय काय डिहायड्रेशन करायचंय म्हणजे रिमूव्ह ऑफ वॉटर. अरे हा या ना हा सर डिहायड्रेशन म्हणजे काय सर बघा रिमूव्ह ऑफ वॉटर आपण शिकलो बघा मागच्या लेक्चर मध्ये. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं? डिहायड्रेशन म्हणजे सर कोणत्याही एखाद्या सबस्टन्स मधून और बॉडी मधून सर जी काय होणं रिमूव्ह होणं वॉटर इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रेशन सर जी. आणि जर आपण उन्हात जास्त खेळलो तर आपल्या बॉडी मधलं पाणी रिमूव्ह होतं आणि सर आपलं डिहायड्रेशन होतं, चक्कर वगैरे येते म्हणून सर आपण ओरल सॅल्ट घेतो, IP सॅल्ट घेतो. ओरल डिहायड्रेशन सॅल्ट जर आपण घेतलं तर माणसाचं जे आपलं इलेक्ट्रोलाइट जे निघून गेले आपल्या वॉटरमधून सर ते रिप्लेस होतं म्हणजे आतमध्ये येतं. अरे हा या ना हा सर. तर आपण काय बघितलं बघा डिहायड्रेशन रिॲक्शन म्हणजे रिमूव्ह ऑफ वॉटर मायनस सर आपल्या या रिॲक्शनमध्ये आपला वॉटर मायनस करायचं आहे म्हणजे रिमूव्ह ऑफ वॉटर डिहायड्रेशन. आणि रिहायड्रेशन म्हणजे ॲड टू वॉटर सर जी कोणत्याही बॉडीमध्ये किंवा कोणत्याही सबस्टन्समध्ये कोणत्याही पदार्थामध्ये सर काय करणं वॉटर ॲड करणं इज अ रिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्ह ऑफ वॉटर म्हणजे कोणत्याही पदार्थामधून बॉडीमधून काय करणं वॉटर रिमूव्ह करणं इज कॉल्ड ॲज रिहायड्रेशन नॉट डिहायड्रेशन. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. तर बघा -H2O म्हणजे डिहायड्रेशन. ओके. ड्यू टू सर आपला काय मिळतं बघा आपल्याला मिळतं बघा CH2 पुन्हा काय सर जी O पुन्हा काय बघा COOH. ओके ओके सर जी. नंतर काय CH2OH. अरे हा यांना हा सर सर आपलं हे स्ट्रक्चर मिळतं. याचं नाव सर काय असतं? याचं नाव असतं बघा ग्लिसेरॉल और ग्लिसरीन. याचं नाव असतं बघा ऑक्झॅलिक काय सर बघा ऑक्झॅलिक ऍसिड. याचं नाव सर काय ऑक्झॅलिक ऍसिड. आपण मागच्या लेक्चर मध्ये याचं प्रिपरेशन केलं होतं. रिपीट मी सर काय केलं होतं प्रिपरेशन केलं होतं ऑक्झॅलिक ऍसिडचं. आणि सर याला म्हणतात ग्लिसरॉल. काय रे ग्लिसरॉल पुन्हा काय सर मोनोऑक्झिलेट. मोनो म्हणजे सिंगल. ओके. मोनो काय सर बघा ऑक्झिलेट. अरे हा या ग्लिसरॉल मोनोऑक्झिलेट सर या प्रकारे तयार होतं. आपण सर पहिल्यांदा काय केलं बघा आपण सर्वात फर्स्ट टाइम सर काय केलं बघा ग्लिसेरॉल ग्लिसरीन ट्रायहायड्रिक अल्कोहोल प्लस ऑक्झॅलिक ऍसिड कार्बोनिक आम्ल म्हणजे कार्बोनिक ऍसिड. ओके. -H2O गिव्ह टू सर काय बघा ग्लिसरॉल मोनोऑक्झिलेट.
रिपीट मी ग्लिसरॉल मोनोऑक्सिडेट. तर या प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत डिहायड्रेशन रिॲक्शन ऑफ काय सर ग्लिसरॉल. अरे हां या ना हां सर छापती मात मी